इस न्यूज के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। लोकसभा चुनाव 2024 के लिए महाराष्ट्र में बीजेपी की पहली लिस्ट आ चुकी है, लेकिन सोलापुर लोकसभा को लेकर अब भी सस्पेंस बरकरार है। एक तरफ माजी खासदार जय सिद्धेश्वर महाराज, जिनकी जातीय प्रमाण पत्र को लेकर कोर्ट में सुनवाई चल रही है, तो दूसरी ओर भाजपा में कांग्रेस आमदार परिणीति शिंदे शामिल होकर चुनाव लड़ सकती है। इस अफवाह और खुद विजय कुमार देशमुख ही इस चुनाव में लड़ सकते हैं। इन सारी बातों को लेकर क्या कुछ कहा, आइए देखते हैं। भारतीय जनता पक्षामध्ये कुठलाही कार्यकर्त्याला विचारा, कुठल्याही नेत्याला विचारा, आमचं स्पष्ट मत होतं की दुसऱ्या पक्षातून माणसं घेऊन आमच्यामध्ये निवडणूक लढविता कामा नये आणि कोणालाही घेऊ नका। त्यामुळे आजपर्यंत कोणी दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही कॅन्डिडेटसाठी कुणाच्या घरात गेला नाही, कुणाला चौकशी केली नाही किंवा अफवा पसरायची तर लांबच राहिलं, कारण आम्हीच तयार नाहीत। अफवा कशासाठी पसरवायचं, असं कोणीतरी काहीतरी आपलं स्वतःबद्दल लय वेगळं मत करून घेत असेल तर ते चुकीचं आहे। असं भारतीय जनता पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत जे तळागाळापासून 35-40 वर्ष काम करतात आणि त्यांनी निवडणुकीत आज बघतोय गेले 3 निवडणूक भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला आहे आणि या सोलापूरच्या जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे की कुठला पक्ष आजपर्यंत काम केलं, या सोलापूर जिल्ह्याचा विकास केलं हे सगळ्यालाच जाणून असल्यामुळं या वेळेलाही आम्ही जर का सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभा केलं तरी आम्ही निवडून आणण्याची ताकद आमच्यात आहे। साहेब, राम सातपुते असतील किंवा जय सिद्धेश्वर स्वामी असतील यांच्या नावाची चर्चा आहे, किंवा बाहेरून आलेले अमर साबळे असतील यांच्या पण नावाची चर्चा आहे, ह्यांच्यात कुठले नाव फिक्स होऊ शकतं का? आता नाव कुठलं फिक्स होऊ शकतं हे भारतीय जनता पक्षाचं सर्वे असतं, जे आपल्या निवडणूक कोर कमिटीने सर्वे सातत्यानं करत असतात। त्यांचं जे काही सर्वे रिपोर्ट येईल त्याच्यावरनं ते ठरवत असतात। त्यामुळं आम्हाला मी सांगितलं की आम्हाला अजूनपर्यंत बोललेलं नाही, 2 दिवसांनी आम्हाला सगळ्या आमदारांना बोलविणार आहेत, चर्चा करणार आहेत। मग मला विरोधकांकडून टीका केली जाते की भाजपकडे उमेदवार नाही आहे आणि त्यामुळे पहिल्या यादीत नाव डिक्लेअर होत नाही, दुसऱ्या यादीत नाव डिक्लेअर होत नाही, सातत्याने टीका होते। सोलापूरसारखा मतदारसंघ जिथं तुमचं वर्चस्व आहे, मी सांगितलं गेल्या 3 निवडणुकीचं लोकसभेचं आपण विचार केला असता शेवटच्या टप्प्यामध्येच आपल्या सोलापूरच्या भारतीय जनता पक्षाचं उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि 3 वेळाही आम्ही जे कोणी विरोधक असेल त्यांना घरी पाठवलेलं आहे। यावेळी आमची एवढी ताकद आहे की आम्ही त्यांना घरीच पाठवू, त्यांनी आमच्या पार्टीतल्या उमेदवाराबद्दल चिंता करण्याचं कारण भारतीय जनता पक्षाचा भाजप काहीतरी चमत्कार करेल, तसं काही चमत्कार होणार आहे पुन्हा यावेळेस? नाही, चमत्कार काय केला आम्ही, जे आहे ते कॅन्डिडेट गेल्या वेळेला स्वामींना उभं केलं महाराजना, त्यांनी बेडा जंगम असल्यामुळं त्यांच्याकडे सर्टिफिकेट असलं, बेडा जंगम हा SC मध्ये येतो हा मूळता, त्यामुळं आम्ही त्यांना उभं केलं। चमत्कार असं काय नाही केलं आम्ही, कुठल्या तर बाहेरच्या माणसाला लावून उभं केलं नाही। आपल्याही नावाची चर्चा आहे, मी सांगितलं की माझ्या नावाची चर्चा नाही आहे। हे जसं तुम्ही म्हणता ना लोकांनी उठवलेलं वावटळ आहे किंवा आमच्याबद्दल केवळ कुणाची तरी बदनामी करण्याचं कारण एक समोर एक हे ठेवून त्यांनी आमचं नाव पुढं करत आहे।